येणाऱ्या काळात जगभरात मोठे उलथापालथीचे दिवस येणार असून तिसरे महायुद्ध होईल आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल असा धक्कादायक इशारा परमपूज्य गुरुवर्य सिद्धार्थ ढोणे महाराज वाघापुरे यांनी दिला। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास संत बाळूमामा मंदिरात त्यांनी ही भाकणूक व्यक्त केली। यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि भाविकांमध्ये उत्सुकता व चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते। शिवोदयनगर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थानच्या वतीने दिनांक 15 एप्रिल रोजी यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेला भाकणूक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडला। मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। यावेळी त्यांनी भविष्यातील घडामोडींवर भाष्य करत अनेक धक्कादायक भाकिते मांडली। ढोणे महाराजांनी सांगितले की भविष्यात अनैसर्गिक घटना घडतील। मेंढ्याच्या पोटाला माणूस जन्माला येईल। मेंढ्याला 1 लाख रुपयांचा भाव मिळेल। पाकिस्तानचा 4था हिस्सा भारतात समाविष्ट होईल। नवीन रोग येईल, त्यावर ऊसाच्या काकवीपासून इलाज होईल। तसेच डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या होईल असेही त्यांनी भाकीत केले। सत्य फासाला लागेल, गुंडांचं राज्य येईल। बाळूमामाची आणि हलसिद्धनाथांची जो सेवा करेल तो मेवा खाईल। मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील। आर्थिक स्थितीत मोठे बदल होऊन सोने फुकट होईल, तर धान्य व वैरण सोन्या इतकी मौल्यवान ठरेल व त्यांची चोरी होईल। राजकीय क्षेत्रात भगवा झेंडा फडकेल, इतर पक्ष चिंतेत राहतील। भारत हिंदू राष्ट्र बनेल। 12 वर्षाची मुलगी गरोदर राहील। जत पाण्याखाली जाईल आणि नंदनवन बनेल। सामाजिक अधपतन वाढून नात्यांवर कलंक लागेल, तर बाळूमामाच्या भंडाऱ्यावर न्यायनिवाडा होईल। भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल। सख्या भावा बहिणीचे प्रेम प्रकरण होणार। चीन भारतावर हल्ला करेल आणि भारत त्याला प्रत्युत्तर देईल। भारत हिंदू राष्ट्र होईल व सर्व जग हिंदू धर्म स्वीकारेल असेही त्यांनी सांगितले। यावेळी दिनेश उर्फ परमेश्वर थोरात, विशाल यमगर, बजरंग यमगर, अनिल आलदर, लिंगाप्पा माने, आकाश भोसले आदी भाविक उपस्थित होते। यावेळी महाआरती झाली व महाप्रसाद वाटप करण्यात आले।